हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याचा एक नमुना सत्र 1चा पेपर पाहणार आहोत. तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये विचारले द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कलाइन मेटल. आता अल्कलाइन जे मेटल्स आहेत त्यांची थोडक्यात आपल्याला व्हॅलन्सी विचारली, कारण मेटल आहे त्याचा अर्थ जेवढे आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील तेवढीच त्याची व्हॅलन्सी असते. तर दोन असतात अल्कलाइन मेटलच्या शेवटच्या कक्षेमध्ये. यानंतर पुढील प्रश्न बघा, द एसआय युनिट ऑफ युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन, जी म्हणतो आपण त्याला, त्याचं युनिट विचारले तर ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, द रिॲक्शन ऑफ आयर्न नेल विथ कॉपर सल्फेट सोल्युशन इज डॉट डॉट रिॲक्शन. तर ही एक सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. इथं तसं सिंगल डिस्प्लेसमेंट जरी ऑप्शन नसला तरी डिस्प्लेसमेंट हा एक ऑप्शन इथं दिसतोय, कारण आयन सल्फेटची जागा घेणार आहे, म्हणजे कॉपरच्या ऐवजी आयन येणार आणि जे सोल्युशन तयार होईल ते होईल आयन सल्फेट, म्हणजे कॉपर हा रिप्लेस केला जाईल आयनच्याकडून. यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे बघा, ॲट द टाईम ऑफ शॉर्ट सर्किटच्या वेळेला द करंट इन द सर्किट इन्क्रीजेस, म्हणजे शॉर्ट सर्किट ज्यावेळी होतं त्यावेळी करंट हा वाढतो. त्यानंतर द चेंजेस इन द डिरेक्शन ऑफ प्रोपिगेशन ऑफ लाईट वेन इट पासेस ऑब्लिकली फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर इज कॉल्ड. आता ही जी डेफिनेशन आहे ती आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इथं ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा, रिफ्रॅक्शन. मी या पेपरचे सगळे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सांगतो, पण जे मोठे प्रश्न आहेत ते तुम्ही फाइंड करा आणि दोन्ही कामं होतील, तुमचा सत्र 1चा अभ्यास देखील होईल आणि या निमित्तानं तुमचे क्वेश्चन्स वाचून होतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर ट्रू आहे की फॉल्स सांगायचं आहे. 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल्स. तर ॲक्च्युली 4.18 नंबर बरोबर आहे, पण ते किलो जूल्स पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते आहे फॉल्स. सेकंड बघा, बाय कन्सिडरिंग फर्स्ट कोरिलेशन कंप्लीट द सेकंड कोरिलेशन. बघा, डोबेरायनरची त्रिकं असतात म्हणजे ट्रायड्स असतात, न्यूलँड्सची अष्टकं असतात, अष्टकं म्हणजे ऑक्टेव्ज, हे लक्षात घ्या, न्यूलँडची ऑक्टेव्ज असतात. थर्ड क्वेश्चन बघा, फाइंड द ऑड मॅन आउट. टेम्परेचर, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन यामधला ऑड मॅन आउट विचारला आहे. तर बघा, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन हे मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर आहेत, म्हणजे हीट एनर्जी जी ट्रान्सफर होते हे 3 मोडमध्ये होते, म्हणजे 3 प्रकारात होते, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. पण टेम्परेचर हे डिग्री ऑफ हॉटनेस असल्याकारणानं ते बाहेर जाणार आहे, म्हणजे यामधला ऑड मॅन आउट येणार टेम्परेचर. त्यानंतर बघा, फोर्थ क्वेश्चन, राईट द नेम हॉरिझॉन्टल रोज इन मॉडर्न पिरियडिक टेबल. तर बघा, जे मॉडर्न पिरियडिक टेबलमधले हॉरिझॉन्टल रोज असतात त्यांना आपण पिरियड्स म्हणतो. म्हणजे हॉरिझॉन्टल विचारलं तर उत्तर तुमचं पिरियड्स येणार आणि व्हर्टिकल कॉलम्स जे आहेत त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो, हे लक्षात घ्या. यानंतर पाचवा प्रश्न बघा, मासचं एकक विचारले तर ते आहे एसआय युनिटचं kg. वरच्याचं उत्तर हे पिरियड आहे, लक्षात घ्या. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा, गिव्ह सायंटिफिक रिझन. शास्त्रीय कारणं द्यायचे आहेत. पहिलं दिलं आहे बघा, ग्रिल्स ऑफ डोअर्स अँड विंडोज आर ऑलवेज पेंटेड बिफोर दे युज्ड. म्हणजे लोखंडी जे ग्रिल असतात दरवाजाचे किंवा खिडक्यांचे ते रंगवले जातात वापरापूर्वी. तर तुम्हाला ह्याच्यामागचं रिझन माहिती आहे की ते गंज चढतो, रस्टिंग होतं, ते रिझन इथं तुम्ही द्यायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे बघा, अ फ्यूज शुड बी मेड ऑफ मटेरियल ऑफ लो मेल्टिंग पॉईंट. आता फ्यूजला जी तार वापरतो आपण ती अतिशय पातळ वापरावी, कारण जेणेकरून व्होल्टेज किंवा करंट इन्क्रीज झाला तर तो इझिली मेल्ट व्हावी आणि करंट स्टॉप व्हावा, यासाठी फ्यूजची जी वायर असते ती लो मेल्टिंग पॉईंटची असते, म्हणजे कमी त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो कमी असतो, म्हणजे जो टेम्परेचर लागतं वितळण्यासाठी ते अतिशय कमी लागतं. तिसरा प्रश्न बघा, इन विंटर, हिवाळ्यात द पाईपलाईन्स पाहिजे इथं स्पेलिंगमध्ये,
इथं PIPEL पाहिजे. पाईपलाईन्स कॅरिंग वॉटर बस्ट इन कोल्ड कंट्रीज. थंड प्रदेशामध्ये पाणी वाहून नेणाऱ्या पाईप फुटतात असं का घडतं? तर लक्षात घ्या, पाण्याचं जे विपरीत आचरण आहे, म्हणजे पाणी काय होतं, थंड केल्यानंतर ॲक्च्युली बर्फ होतो आणि त्याचं जे आकारमान आहे ते कमी झालं पाहिजे. पण एका ठराविक गोष्टीमध्ये म्हणजे 0 ते 4 अंश या दरम्यान पाणी काय करतं, तर त्याचं थंड जरी झालं तरीसुद्धा त्याचं ते आकारमान वाढवतं. त्याच्यामुळं पाईप ह्या काय होतात, बस्ट होतात. थंड प्रदेशातील पाईप्स बस्ट होतात. यानंतरचा प्रश्न बघा, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. इथं तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे, आयडेंटिफाय म्हणजे ती ओळखायची आहे कोणती रिॲक्शन आहे, आणि टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन आणि एक्झॅक्टली काय घडलेलं आहे इथं. तर बघा, AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट आहे आणि सोडियम क्लोराईड यांची रिॲक्शन आहे ती तुम्ही ओळखायची. आणि इथं डबल डिस्प्लेसमेंट झालेली आहे बघा, म्हणजे Agच्या ऐवजी Na आले, Na ऐवजी Ag आले, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इथं झालेली आहे. सेकंड क्वेश्चन आहे बघा, एस्केप व्हेलॉसिटी, याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची आहे. थर्ड क्वेश्चन आहे, अ पेन्सिल डिप्ड इन वॉटर ऑब्लिकली अपियर्स बेंट ॲट द सरफेस ऑफ वॉटर आणि व्हाय. हे मागच्या पेजवरती आपलं झालेलं आहे बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळं हे घडतं. फोर्थ क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन द ॲप्लिकेशन ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ॲन, इथं इन ॲन इलेक्ट्रिक आयन पाहिजे. म्हणजे इस्त्रीमध्ये जे हिटचं ॲप्लिकेशन होतं ते काय आहे ते एक्सप्लेन करा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे इस्त्रीमध्ये जी हीट उष्णता वापरली जाते ती कशा प्रकारे वापरली जाते, इलेक्ट्रिक करंटचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये केलं जातं. त्यानंतर बघा, राईट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. तर न्यूलँडचा जो नियम आहे ऑक्टेव्हचा, अष्टकांचा नियम, तर म्हणजे एलिमेंटची जी मांडणी असते ती क्रमानं करत गेल्यानंतर दर 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात, हे न्यूलँड्सनं प्रूव्ह केलं होतं त्यावेळी. तर तो एक्सप्लेन करून इथं दाखवायचा आहे, म्हणजे सांगायचं आहे न्यूलँडचा लॉ संगीतातील स्वरांप्रमाणे. त्यानंतर 6वा प्रश्न बघा, स्टेट रिलेशन बिटवीन जूल अँड किलो कॅलरी. जूल आणि किलो कॅलरीमधलं तुम्हाला नातं सांगायचं आहे, रिलेशन सांगायचं आहे. म्हणजे 1 जूल म्हणजे किती किलो कॅलरी सांगा, किंवा 1 किलो कॅलरी म्हणजे किती जूल हे सांगायचं आहे. त्यानंतर बघा, खाली एक इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक संरूपन दिलेलं आहे. त्यावरून तो आपल्याला ओळखायचा आहे कोणता इनर्ट गॅस आहे, आणि त्याचा हॅलोजन ग्रुप जो आहे तो पण सांगायचा आहे. पुढील प्रश्न बघा, ॲन्सर द फॉलोइंग. इथले कोणतेही 5 सोडवायचे आहेत बघा. पहिला क्वेश्चन आहे, ॲन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 282. एका मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 282 आहे बघा. 2 आणि 8 10 आणि 2 12, म्हणजे ॲटॉमिक नंबर त्याचा 12 असणार आहे. 12 हा मॅग्नेशियमचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो मॅग्नेशियम एलिमेंट ओळखला आहे तो सांगायचा. आणि त्याच्यावर आधारित 3 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न हाच आहे की त्याचं नाव काय, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. ॲटॉमिक नंबर किती होतो तर बघा 2 8 10 10 आणि 2 12 मी ऑलरेडी सांगितलं आहे. दुसरा क्वेश्चन, व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट. म्हणजे हा जो एलिमेंट आहे, म्हणजे मॅग्नेशियम म्हणून तुम्हाला सांगितलं, तो नेमका कोणत्या ग्रुपमध्ये मोडतो आहे, म्हणजे तिचा उभ्या कॉलमचा नंबर सांगायचा आहे, ग्रुपचं नाव सांगायचं आहे. टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग, आणि तो कोणत्या पिरियडमध्ये मोडतो आहे. आणि आडव्या ग्रुपमध्ये, म्हणजे आडव्या ज्या लाईन्स आहेत पिरियड्स, त्याच्यामध्ये तो कोणत्यामध्ये आहे तो सांगायचा आहे. नेक्स्ट डायग्राम बघा, ऑब्झर्व द गिवन फिगर शोईंग द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट मुव्हिंग अराउंड द सन अँड राईट द 3 लॉज रिलेटेड टू इट. आता हा ॲक्च्युली प्रश्न गेल्या वर्षीच्या बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा आला होता. तर तुम्हाला इथं एकूण 3 सिच्युएशन सांगितलेले आहेत, म्हणजे सन, प्लॅनेट यांच्या बाबतीतल्या. तर त्या 3 ज्या सिच्युएशन आहेत 1 2 आणि 3, त्याच्यावर 3 लॉ दडलेले आहेत बघा. तर ते 3 लॉ तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचे आहेत. यानंतर पुढील क्वेश्चन बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन. एक आकृती दिलेली आहे तुम्हाला, आणि ती आकृती ऑब्झर्व करायची, निरीक्षण करायचं, आणि तिच्यावर आधारित काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं द्यायची आहेत. तर एकूण 3 प्रश्न विचारलेत बघा, ABC. कन्स्ट्रक्शन ऑफ विच इक्विपमेंट डज द फॉलोइंग डायग्राम शो. आता ही जी डायग्राम तुम्हाला दाखवली मी, त्याच्यामध्ये नेमकं
कोणतं इक्विपमेंट म्हणजे साधन आहे ते दाखवलेलं आहे ते सांगायचं आहे. ऑन विच प्रिन्सिपल कोणत्या गुणधर्मावरती ते काम करतं ते सांगायचं आहे. आणि तिसरा वेअर इज दिस इक्विपमेंट यूज्ड आणि याचा वापर या उपकरणाचा वापर कशात होतो ते सांगायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. The observations made by Sorali while doing the experiments are given below. Based on this, right answer to the question. एक पॅराग्राफ दिलाय, पॅराग्राफवर आधारित काय करायचं आहे, उत्तर द्यायचे. ABC हे 3 क्वेश्चन आहेत. Sorali found that the light ray traveling from the denser medium to rarer medium goes away from the normal. If the angle of incidence I is raised by Sorali, the angle of refraction went on increasing. However, after certain value of the angle of incidence, the ray is seen to return back into the denser medium. म्हणजे आय जो आहे इन्सिडन्स आणि रिफ्रॅक्शन जे होतं तो सेम राहत जातो. म्हणजे जेवढा वाढतो तेवढाच तो रिफ्रॅक्शनसुद्धा वाढतो आणि काही ठराविक वेळेनंतर मात्र तो वाढत नाही असं सांगितलं आहे. तर इथं व्हॉट इज द स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ, इथं लाईन ऑफ इन्सिडन्स घ्यायचं, याला म्हणजे कॉल्ड, त्याला काय म्हटलं जातं स्पेसिफिक व्हॅल्यूला. 2 नंबर, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ रिफ्लेक्शन ऑफ इन्सिडंट रे इंटू अ डेन्सर मीडियम कॉल्ड. बघा, जे रिफ्लेक्शन होतं इन्सिडंट रेचं कशामध्ये, तर डेन्सर मीडियममध्ये, त्याला काय म्हटलं जातं. आणि हे दाखवणारी आकृती तुम्हाला काढायची आहे. ड्रॉ डायग्रॅम ऑफ दीज ऑब्झर्वेशन्स मेड बाय स्वराली. स्वरालीनं जे ऑब्झर्वेशन इथं नोंदवलेलं आहे, तर तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईटच्या ज्या डायग्रॅम आहेत बुकमधल्या, त्यातली डायग्रॅम तुम्हाला इथं काढून दाखवायची आहे. 5वा प्रश्न बघा. इथे एक तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे आणि याच्यावर आधारित 3 प्रश्न आहेत. लेबल्ड द डायग्रॅम म्हणले चुकून त्यांनी, लेबल द डायग्रॅम पाहिजे, म्हणजे आकृतीला नावं द्या. 2च नावांना जागा ठेवलेली आहे बघा, इथं आणि इथं. याशिवाय तुम्ही बाकीच्या गोष्टींसुद्धा नावं देऊ शकता. सेकंड जो क्वेश्चन आहे, हाऊ होप्स ॲपॅरेटस कॅन बी यूज्ड. हे जे होपचं उपकरण आहे ते कसं वापरलं जाऊ शकतं, त्याचे उपयोग लिहायचे. आणि एक्सप्लेन इट, हे होपचं जे उपकरण आहे ते एक्सप्लेन करून सांगा म्हणून सांगितलं आहे. त्यानंतर 6वा प्रश्न बघा. ऑब्झर्व द डायग्रॅम अँड राईट द रूल्स. बघा, ही जे डायग्रॅम आहेत, एकूण 3 डायग्रॅम दिलेले आहेत बघा. पहिलं रेअररमधून म्हणजे विरळ माध्यमातून घन माध्यमात येताना, घन माध्यमातून विरळ माध्यमात जाताना आणि रेअरर मीडियममधून डेन्सरमध्ये स्ट्रेट जाताना, ह्या 3 ठिकाणी 3 रूल तयार होतात, 3 नियम तयार होतात, ते तुम्हाला सांगायचे आहेत. यानंतर 7वा प्रश्न बघा. एक रिॲक्शन तुम्हाला इथं दिलेली आहे आणि त्यामध्ये 2 जागा रिकाम्या ठेवलेल्या आहेत. तर राईट द प्रॉपर वर्ड इन बॉक्सेस, योग्य शब्द तिथं भरायचे आहेत वरती आणि खालती. एक क्वेश्चनचं उत्तर म्हणजे त्यात जागा भरणं तुम्ही. 2 नंबर बघा. आयडेंटिफाय द टाईप ऑफ रिॲक्शन, म्हणजे ही जी रिॲक्शन आहे तर रासायनिक अभिक्रिया आहे, तिचा प्रकार सांगायचा आहे कोणता आहे. तर रासायनिक प्रक्रियेचा हा जो भाग आहे तो आपण ऑलरेडी मागं डिस्कस केलेला आहे, कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे ही सांगितलेली आहे. डिफाईन द रिॲक्शन, आणि रिॲक्शनची व्याख्यासुद्धा लिहायची आहे तुम्हाला, म्हणजे अभिक्रियेची व्याख्या लिहायची आहे. 8वा प्रश्न बघा. रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे ए हा एक प्लॅनेट आहे, बी आहे एक प्लॅनेट आहे. एची जी रेडियस आहे ती निम्मी आहे, कुणाच्या, बीच्या निम्मी आहे, रेडियसच्या निम्मी आहे. इफ द मास ऑफ प्लॅनेट ए इज एम ए, जर ए प्लॅनेटचं मास एम ए असेल म्हणजे एम गुणिले ए, व्हॉट मस्ट बी मास ऑफ बी, तर बीचं मास काय असणार विचारलं आहे. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए, जेणेकरून बीची जी व्हॅल्यू आहे, जी ग्रॅव्हिटेशन आहे बीचं हाफ असलं पाहिजे कुणापेक्षा, तर व्हॅल्यू ऑफ ऑन ए. बघा परत, सो दॅट व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. म्हणजे ॲक्च्युली एची रेडियस हाफ आहे कुणाच्या, बीच्या, पण ग्रॅव्हिटेशन मात्र त्याच्यात डबल पाहिजे. हे होण्यासाठी बीचं मास काय असणं गरजेचं आहे असा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. इथं तुम्हाला एक डायग्राम दिली बघा. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. कलेक्टेड रस्ट दिलेलं आहे, वॉटर ड्रॉप दिलेला आहे, कॅथोड आणि ॲनोड दिलेला आहे बघा. खाली एक रिॲक्शन दाखवलेली आहे आणि खाली आयनसुद्धा लिहिलेलं आहे. आता यामध्ये व्हॉट इज द रस्ट. रस्ट म्हणजे काय, म्हणजे ज्याला आपण गंजणं म्हणतो ते म्हणजे काय हे लिहायचं आहे. राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट. रस्टचा फॉर्म्युला लिहायचा आहे. रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ आयन अँड ॲनोड. ॲट ॲनोड पाहिजे, ॲट ॲनोड. ॲनोडच्या ठिकाणी एक्झॅक्टली काय रिॲक्शन होते ती लिहायची आहे. आणि राईट द रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ आयन ॲट कॅथोड. आणि कॅथोडमध्ये कोणती रिॲक्शन झाली ती सुद्धा लिहायची आहे. आणि व्हॉट इज कोरोजन. आणि कोरोजन म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर दुसरा प्रश्न बघा शेवटचा. ड्रॉ अ वेल लेबल डायग्रॅम ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटरची काय करायची आहे तुम्हाला, एक डायग्रॅम काढायची आहे, आकृती काढायची आहे. त्यानंतर वेल लेबलमध्ये त्यांना नावं देखील द्यायची आहेत, नामनिर्देशित आकृती काढायची आहे. अँड ऑन विच प्रिन्सिपल इलेक्ट्रिक जनरेटर इज बेस्ड. आणि तो कोणत्या गुणधर्मावर आधारित असतो, काम करतो ते लिहायचं आहे. आणि ते प्रिन्सिपल जे आहे, तो गुणधर्म जो आहे तो सुद्धा इथं तुम्हाला लिहून काढायचा आहे. बघा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे, पण जे ब्रीफ असतील किंवा लॉंग ॲन्सर क्वेश्चन्स असतील ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. हा सोडवता सोडवता तुमचा पूर्ण अभ्यास होऊन जाईल. परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.